कचरो यहाँ त्या काय डे टू नर्मदा परिक्रमा डे. आता वाजले सकाळचे टाईम नको 3:05 सकाळचे 3:23 झालेत. हिला कुठून 3:05 दिसतात माहिती नाही. 3:23 झालेत. 3:30 आम्ही निघालो आहे आता परिक्रमेला. आणि दादांची पण फोटोग्राफी चालू आहे. वेलकम टू माय ब्लॉग असं म्हणतोय. लेट्स गो. बसमधून परिक्रमा सुरू करायला. चला लेट्स गो. नर्मदे हर हर. आता आम्ही परिक्रमेला सुरुवात केली आहे फ्लॅश वापरून. आणि आता मी कुठल्या मंदिरात आपण कुठल्या मंदिरात जातो आहे सध्या? मंदिरात पहिले मंदिरात जाणार, तिकडे पाया पडणार आणि मग परिक्रमेचा आरंभ करणार. आपण सुरुवात करणार असं नर्मदे हर हर. आम्ही आता 3 मंदिरांचं दर्शन घेतलं आहे आणि आता परिक्रमेची सुरुवात करतो आहे. ॲक्च्युअलमध्ये परिक्रमा आता स्टार्ट होते. आता वाजलेत 4:24. 4:25. लेट्स गो. खूप असते. आता नर्मदेच्या पात्राजवळ आलो आहे आम्ही आणि आता सगळे उतरतात खाली. नर्मदेच्या पात्राच्या बाजूने चालणार होतं सर्व. हे नर्मदेचं पात्र आहे आणि सगळे उतरतात खाली. पाय दुखत आहेत पण सॅटिस्फॅक्टरी काय ते सॅटिस्फॅक्टरी पेन काहीतरी आहे रे एक ते समथिंग इन डिस्गाईज असं काहीतरी आहे. मला आठवत नाही, जाऊ दे. लोक इथे पूजा वगैरे पण करतात पात्राला आणि पानाचे द्रोण दिवे करून सोडतात. हे खूप लोक आहेत परिक्रमेला, बरेच लोक आहेत. काही काट्या घेऊन चालतात. एजेड आहेत. असे लोक आम्ही बघितले ज्यांना उतरताही येत नव्हता, पण ते लोक पण परिक्रमा करतात. हे साप कोणाला वाटलेलं गांडावलं आपल्याला. वही वही बोलते टोली आहे साप. टोली आहे साप की टोली. सापो की टोली.
आता पात्र बदलणार आहोत. हे नदीच्या पात्रातले सगळे गोटे. ते लाईनीत. हा नंदी घाट. नंदी घाट. तिकीट काढलेली आहे आणि आता मी पात्र पार करायसाठी निघतोय पुढे. चलो आम्ही आता सगळे. मित्रांनो कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतं. कसं आहे? कसं आहे? पाणी कसं आहे? पाणी पण छान. मगराचा वास आहे. मगराचा वास आहे. चैन की नील फिचरिंग काका. सेफ अँड साऊंड अगेन. अगदी उत्तम दर्शन मिळते आणि इथे आमचे फोटोग्राफर चालू झाले आहेत. दुसरे फोटोग्राफर पण चालू झाले आहेत. दुसरे फोटोग्राफर तुम्ही पण फोटोग्राफी चालू केली आहे का? येस सर. एकदम नर्मदा नदी छान नॉट दिसते. ग्रेट ॲज यू. नॉट लाईंग. नॉट खूप दॅट छान मच दिसते. ग्रेट. का काय किंगफिशर घरटी आहेत. हां किंगफिशर आहेत. किंगफिशरची घरटी आहेत छोटी छोटी. किंगफिशर उडत आहेत आणि आम्ही आता जातो आहे पांडव गुफेमध्ये. पांडव गुफा ना. इथे नर्मदा नदी. पांडव गुफा. शंकराचं मंदिर आणि हा नर्मदेचा व्ह्यू अगदी समोरच आहे शंकराच्या. रात्री नीट दिसली नव्हती पण आता तुम्ही बघू शकता केळीच्या बाग काहीशा अशा होत्या. कचरो या त्या काय हां फेकतो नाही होता ना. फेक नाही म्हणजे फेकू नये. नो फेक शो. माकडांनु टोळी होती. नाही ना रे. माकडांची टोळी. जवळ गेलाच नाही ना. माकडांची टोळी मस्ती करतायत. याचं असं म्हणणं आहे की सुतार पक्षाने केलं ते. कुठचा सुतार पक्षी होता? नाईक काका असतील. नाईक काका सुतार पक्षी. करवतवाला. हा मस्त चाललंय सफर एकदम छान. पाय थोडे असे कमी रिकवर व्हायला लागले. इथे बघ जरा. इथे बघ जरा काय ताई. एक तर 15 तासानंतर टोपी बाहेर आली आहे. दळणवाल्यासारखी कशाला घातली आहे बघ ना. कधी घालणार मग? अरे तू चुकीची घालतेस. तू सगळं त्याचं आगा पिचा बाहेर काढलंयस. जा ना. दिस इज माय स्टाईल. आता नाही ना सांगा. लेट्स गो. झाड सुकलंय पण झाडाला कैर आहेत. इथे आता आम्ही जिथून स्टार्ट केलं होतं तो पॉईंट इथे दिसतोय समोर आहे. ह्या ज्या शिड्या दिसत आहेत ह्यावाल्या त्या शिड्यांवरून आपण उतरून पहिले ह्या बाजूचं तट बघितलं होतं आणि आता नर्मदा जवळ आहेत ते काही असे हाताला लागतील एवढे जवळ आहेत. नाही तुझा तू छोटी आहेस तुला नाही लागणार. गौशाळा आहे इथे.
हा हा रे गिरवाले ना ह्यांची जात कुठली असते? कमाल आहे ना मस्क्युलर. मगर ती सावधान. आता बघूया मगर भेटली तर नमस्कार करून पुढे जाऊया. येस सर. आम्ही पोचलोय नर्मदाच्या तटेवरती पुन्हा आणि दगडी अशी सगळी गोल दगडी आहेत, एक पण दगड लागत नाही. आम्ही पाण्यात एक बुडकी मारणार आहे, डुबकी. ये मजबूर हैं पर आप नहीं. पाण्यात एक डुबकी मारूया आपण पटकन. हा जसं तुम्ही पाहू शकता आम्ही आमच्या वस्त्रातून दुसऱ्या वस्त्रात विलीन झालोय. त्या हिशोबाने आमची आंघोळ करून झालेली आहे, नर्मदा स्नान झालंय. आता आम्ही तटाकडे चाललो आहे, जिकडून आम्हाला परत नर्मदा नदी पार करायची आहे आणि मग आमची जी परिक्रमा आहे ती पूर्ण होणार आहे. नर्मदेवर हा असा पूल बांधलेला आहे, एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायला. तुम्ही बघू शकता आम्ही नदीच्या मध्ये पूल बांधलेला आहे. आमची परिक्रमा जवळपास पूर्ण झाली आहे. तिथून आलेलो चालत तसं चालत आलो, ह्या ब्रिजवरून इथे आलो. आम्ही पोचलो ऑलमोस्ट. आम्ही जिथून चालू केलं होतं वासुदेव कुटीर तिथे आम्ही परत आलो आहे आणि आमची परिक्रमा अशा प्रकारे इथे पूर्ण होते. लेट्स गो. कुमारिका पूजन झालेलं आहे आत्ता जस्ट संपन्न आणि ते सगळ्या कन्यांचं पूजा झालेलं आहे. माझा एक मित्र आहे मेघश्य जाधव आणि हा एक दादा आहे. एकदम सेम दिसतात, एकदम सेम टू सेम. दादा तू पण टोपी घातली तर सेम दिसशील एकदम. मेघू सेम दिसतात तुझ्या. आमच्याकच भेटले आम्हाला. मेघू बाय. कुंभ के मेले में गुम हो गए नर्मदे. आम्ही एका ठिकाणी आलोय स्वामीनारायण मंदिर आणि इथे आम्ही गोमुख स्नान या ठिकाणी आलोय. तर गोमुख स्नान काय असतं तुम्हाला दाखवतो. हे जे आपण पाहू शकता प्रत्येक ठिकाणी ह्या गोमुखातून पाणी येते आणि लोक इथे स्नान करतात. त्याला गोमुख स्नान म्हणतात. आणि हे असं गोमुख स्नान चालू आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे ट्रिपचा? माझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल इथे एक्सपिरियन्स इज व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. अजून व्हेरी नाईस. आणि व्हेरी नाईस. No! God, please, no! 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 अरे पुढे काय शिकवलं नाही काय? कुठली शाळेत होती तू? झेडपी मीडियम. आहे दादा भगवान समाधी मंदिर. आता इथे बहुतेक आमचं थोडा वस्ती असणार आहे. जेवण वगैरे इथेच होणार आहे बहुतेक. त्यानंतर पुढे प्रस्थान असेल सगळे मुंबईचं. तर साहेबांनी स्पेशली फोन करून सांगितलेलं की मठ बंद करू नका, आपण येतोय म्हणून. पटापट घेऊन आपण लवकर निघूया कारण तो ते आपल्याकडे थांबलेले ॲक्च्युली. लास्ट बट नॉट द लिस्ट शेवटचं डेस्टिनेशन स्वामी समर्थांचा मठ. लेट्स गो.
अशा प्रकारे बसचा थोडासा प्रवास आपला संपलेला आहे आजच्या दिवसाचा आणि ह्या ट्रिपचा. आपण जाऊया पुढच्या ट्रेनच्या प्रवासाकडे. बाय बाय. अशा प्रकारे आम्ही बोरिवलीला उतरलेलो आहे. आमचा प्रवास येथे टाटा बाय बाय होत आहे. बाय बाय. होपफुली हा ब्लॉग इथेच संपेल आणि असंच आपण परत कुठल्या तरी अनलिस्टेड ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय. हॅव फन. आम्ही आता समाधी मंदिरजवळ आलो आहे आणि एक अतिशय विचित्र प्रकारची नॉईज कॅन्सलेशन टेस्टिंग झाली आहे आमची. तिला पण कळलं असणार भाई काय आता. असं काय आता काय आता काय